नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सचिन्स मॅथमॅटिक्स या आपल्या नव्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण सर्वात आधी 10वीच्या गणितचा अभ्यास करणार आहोत. गणित भाग 1 चा अभ्यास करणार आहोत. गणित भाग 1 2 चलातील रेषीय समीकरण सराव संच 1.1 चा अभ्यास. सराव संच 1.1 खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरण सोडवा. खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरण सोडवा. पाच एक्स अधिक 3y बरोबर 9. 5x अधिक 3y बरोबर 9. 2x वजा 3y बरोबर 12. समीकरण 2. समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. पाच एक्स अधिक 3y 5x अधिक 3y बरोबर 9. 2x वजा 3y बरोबर 12. या दोघांची बेरीज करायला सांगितलेलं आहे. एक बॉक्स दिलेला आहे, तर एक्स दिलेला आहे बरोबर. पुन्हा एकदा बॉक्स एक्स बरोबर बॉक्स छेदाला बॉक्स एक्स बरोबर बॉक्स एक्स बरोबर 3 समीकरण 1 मध्ये ठेवू. पाच एक्स 5 गुणिले बॉक्स अधिक 3y बरोबर 9. 3y बरोबर 9 वजा बॉक्स 3y बरोबर बॉक्स y बरोबर बॉक्स छेदाला 3 y बरोबर बॉक्स एक्स स्वल्पविराम y कंसामध्ये बॉक्स. ही समीकरणाची उकल आहे. बघा मित्रांनो, प्रश्न आहे, खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरण सोडवा. 5x अधिक 3y बरोबर 9. 2x वजा 3y बरोबर 12. समीकरण 1 आणि 2 यांची बेरीज करू. 5x अधिक 3y बरोबर, आता बेरीज केल्यानंतर बघा काय होईल. ते बॉक्स दिलेलं आहे. आता याच्यामध्ये काय होईल, 3y आणि 3y कॅन्सल होतील. बेरीज केल्यानंतर 5x अधिक 2 7x बरोबर 9 आणि 12 21. त्याच्यानंतर x बरोबर 21 भागिले 7 म्हणून x बरोबर 7 त्रिके 21. x बरोबर 3 ही समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय, 5x अधिक 3y बरोबर 9. 5 गुणिले x 3 म्हणून 3y बरोबर 9 वजा 15 5 त्रिक 15. 3y बरोबर 15तून 9 गेले राहिले 6 वजा 6 म्हणून y बरोबर वजा 6 भागिले 3 y बरोबर वजा 2. तर एक्सची किंमत 3 आणि वायची वजा 2 बॉक्समध्ये टाकली. तर ही आपल्या समीकरणाची उकल आहे. पहिला जो प्रश्न आहे,
सराव संच 1.1 मधून तो पण सोडवलेला आहे. तो आपण विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रश्न घेणार आहोत. दुसरं उदाहरण आहे 3a अधिक 5b बरोबर 26 आणि a अधिक 5b बरोबर 22. 3a अधिक 5b बरोबर 26 आणि a अधिक 5b बरोबर 22 असे दोन उदाहरणं आहेत, दोन समीकरणं आहेत. ती आपल्याला सोडवायची आहेत. तर आपल्याला काय करायला लागेल, तर आपण दोघांची वजाबाकी करणार आहोत. समीकरण 1 व 2ची वजाबाकी करून समीकरण 1 आणि 2ची वजाबाकी करायची. 3a अधिक 5b 26 a अधिक 5b 22. तर यांची आपल्याला वजाबाकी करायची. बघा याच्यामध्ये 5b आणि 5b कॅन्सल झाले. 3a मधून 1 गेला, 2a राहिले बरोबर 4. 26 मधून 22 गेले, राहिले 4. म्हणून a बरोबर 4 भागिले 2 म्हणून a बरोबर 2. तर a बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवायची आपल्याला. a बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून समीकरण 2 काय a अधिक 5b बरोबर 22. a 2 अधिक 5b बरोबर 22 म्हणून 5b बरोबर 22 भागिले 2 म्हणून 5b बरोबर 11 म्हणून b बरोबर 22 वजा 2 20. 2 इकडे गेल्यानंतर वजाबाकी झाली सॉरी. तर 5b बरोबर b बरोबर 20 भागिले 5. तर b बरोबर 5 चोक 20 4. b बरोबर 4. अशा पद्धतीने आपण दोन्ही समीकरणांची उकल म्हणजे a आणि bच्या किमती काढल्या आहेत. a b काय आहेत तर 2 आणि 4 आहेत. ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. बघा मित्रांनो सोपे प्रश्न आहेत, कठीण असं काय नाही. 3 अधिक 5b बरोबर 26 आणि a अधिक 5b बरोबर 22. दोघांची वजाबाकी केली त्यावेळी आपल्याला त्यांचं उत्तर मिळालं. तर आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. 1/3 x अधिक y बरोबर 10 भागिले 3 आणि 2x अधिक 1/4 y बरोबर 11 भागिले 4. असे दोन समीकरण आहेत, 1 आणि समीकरण 2. बघा त्यामध्ये काय करणार आहोत आपण, तर पहिल्यांदा समीकरणांना याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, दोन्ही समीकरणांना आपण 3 ने गुणणार आहोत. बघा दोन्ही समीकरणं आपण जेव्हा 3 ने गुणू दोन्ही बाजूंना 3 ने गुणून औषध छेदस्थान हे आपले काढून टाकायचे आहेत. तर दोन्ही बाजूंना आपण 3 ने गुणणार आहोत. मग काय होईल, 3 ने गुणल्यानंतर बघा तीन 3
हे 3 कॅन्सल होतील आणि त्याच्यानंतर इथूनही 3 कॅन्सल होतील. मग उत्तर काय येईल आपलं? x अधिक 3y बरोबर 10. 3 गुणिले y 3y. बघा x अधिक 3y बरोबर 10 हे उत्तर आलेलं आहे. तर आपण काय करणार? x बरोबर 10 वजा 3y इथं समीकरण आहे. समीकरणाला नंबर देणार आहोत. क्रमांकी 1 नंबर देणार आहोत. त्याच्यानंतर पुढचं एक समीकरण आहे की 2x अधिक 1/4y 11/4. बघा याच्यामध्ये आपण काय करणार आहोत? दोन्ही बाजूंना 4 ने गुणणार आहोत. आपण दोन्ही बाजूंना 4 ने गुणणार आहोत. 4 गुणिले 2x 1/4 11 भागिले 4 4 गुणिले 2x 1/4 y 4. बघा 4 गुणिले 2 8x 4 कॅन्सल आहे. एकच y राहिला. 4 कॅन्सल आहे. 8x अधिक y बरोबर 11. ते याला 2 नंबर देणार. आता x बरोबर 10y x बरोबर 10 वजा 3y ही जी किंमत आहे समीकरण आपल्याला 2 वेळा ठेवायचे आहे. समीकरण 2 काय आपलं? 8x अधिक y बरोबर 11 लिहिणार आहोत. 8 गुणिले 10 वजा 3y बरोबर 11. 8 गुणिले 10 80 वजा 8 तरी 24y बरोबर 11. बरोबर बघा 80 वजा 24y अधिक y बरोबर 11 म्हणून 24 आणि 24 मधून एक गेलं राहिले वजा 23y इकडे 80 गेल्यानंतर वजा झाले. वजा 23y बरोबर वजा 69 वजा वजाचं चिन्ह निघून गेला म्हणून y बरोबर 69 भागिले 23 y बरोबर 23 तरी 69. तर y बरोबर 3 ही किंमत आपल्याला समीकरण 1 मध्ये ठेवायची. x बरोबर 10 वजा 3y x बरोबर 10 वजा 3 x y अशामध्ये x आणि yच्या आपण किमती काढलेल्या आहे. x 1 आणि y 3 हीच दिलेल्या समीकरणाची उकल आहे.
आता आपण पुढचा प्रश्न सोडवणार आहोत. 99x अधिक 101y 499 101x अधिक 99y बरोबर 501. बघा, अशीच वेळी उदाहरण असेल की जिथे पहिल्या समीकरणामध्ये काय दिलेलं आहे, पहिल्या समीकरणात 99x आहे, ते दुसऱ्या समीकरणामध्ये 99 ही किंमत वायची आहे. पहिल्या समीकरणामध्ये 101y ही किंमत वायची आहे, ते दुसऱ्या समीकरणात 101x ही एक्सची किंमत आहे. अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही समीकरणांची बेरीज करायची. पहिली गोष्ट तर असं जर वेळेला असेल इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं झालेलं असेल तर समीकरण 1 व 2 आपल्याला बेरीज करायचे. समीकरण 1 व 2ची बेरीज करून समीकरण 1 आणि 2ची बेरीज करायची. 99x अधिक 101y 499 101x अधिक 99y 501. बघा काय येईल, 101 अधिक 99 200x अधिक 101 अधिक 99 200y बरोबर 499 अधिक 500 1000. तर दोन्ही बाजूंना आपण 200ने भागणार, कारण इथे 200x समान आहेत आणि 200ने 1000ला भाग जातो. दोन्ही बाजूंना 200ने भागून दोन्ही बाजूंना 200ने भागणार आहोत. इथे 200 कॅन्सल होतील. बघा, x अधिक y बरोबर 200 भागिले 1000 5 हे उत्तर आहे. x अधिक y बरोबर 5 समीकरण 3 देणार आहोत. आता काय करायचं आहे, पहिल्यांदा आपण बेरीज केली, असं झाल्यानंतर आता वजाबाकी करायची. समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करून किंवा समीकरण 1 व 2 वजा करून 99x अधिक 101y बरोबर 499 101x वजा अधिक 99y बरोबर 501. 3ची आपण वजाबाकी करणार आहोत. मग वजाबाकी केल्यानंतर काय होणार, 99मधून 101 गेले तर वजा 2x अधिक 2y बरोबर वजा 2. 501 499 2 राहिले, वजा 2. म्हणून बघा, दोन्ही बाजूला दोन्ही बाजूला x आणि y आणि दुसऱ्या साईडला 2 समान आहेत. तर अशा वेळी आपण काय करणार, कॅन्सल करणार. त्याच्याने काय होईल, x आपला वजा x अधिक y बरोबर वजा 2 ही किंमत मिळेल. दोनने भागल्यानंतर म्हणून x वजा y बरोबर अधिक 2. पण चिन्ह बदललं तर x वजा y बरोबर अधिक 2. बघा, 2 कॅन्सल होणार, दोन्ही भागल्यानंतर x इथे 1 येणार, ते येणार. बघा, अशी मिस्टेक तुमची होणार मित्रांनो परीक्षेमध्ये, घाबरायची गरज नाही. x वजा y हे 4 नंबर देणार आहोत आपण त्याला. समीकरण आता काय करणार आहोत, समीकरण 3 आणि 4 यांची बेरीज करणार आहोत.
तर आपल्याला दोन समीकरणे मिळाले आहेत. एक्स अधिक वाय बरोबर 5 आणि एक्स वजा वाय बरोबर 1. तर या दोन समीकरणांची आता आपण बेरीज करणार. एक्स अधिक वाय बरोबर 5, एक्स वजा वाय बरोबर 1. तीनची आपण बेरीज करणार आहोत. एक्स आणि एक्स 2x, एक्स वाय वाय कॅन्सल होणार बरोबर 6. म्हणून एक्स बरोबर 6 भागिले 2, एक्स बरोबर 3. बरोबर एक्सची किंमत आपल्याला आलेली आहे. एक्स बरोबर 3. आता एक्स बरोबर 3. आता एक्स बरोबर 3 ही किंमत आपण समीकरण 3 मध्ये ठेवणार आहोत. समीकरण 3 काय? एक्स अधिक वाय बरोबर 5. तर एक्स काय 3 अधिक वाय बरोबर 5 आणि वाय बरोबर 5 वजा 3 बरोबर 2. बघा हीच आपल्या समीकरणाची उकल आहे. 3 आणि 2 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. मित्रांनो हा जो हे सराव संच 1.1 मधील जेवढे प्रश्न आहेत ते आपण सोडवलेले आहेत. ज्या पद्धतीचे प्रश्न आहेत ते सोडवले आहेत. सराव संच 1.1 मध्ये कोणाला प्रॉब्लेम असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.